दोन्ही सलामीचे फलंदाज एका साईडला केवळ एका साईडला मित. पहिल्या षटकातून हर्षल ऑन स्ट्राईक केवल. दोन्ही संघामध्ये लढत. षटकातील पहिला चेंडू केवल यांच्यासाठी. ओहो, पहिला चेंडू इटीचा वाईट चेंडू कुर्लेश घरात दर्शवताना अंबरच्या भूमिकेत पहिला चेंडू अतिरिक्त धाव. संघाचा खाद्य अतिरिक्त धावेने इटीचा वाईट चेंडू. वाईट +1. 0 बॉल 2 धावा ऑन द स्कोर कार्डवर लागले. त्यात पुण्याचा पहिला चेंडू सामना करेल तो मित, राईट हँड फलंदाज. षटकातील पुण्याचा पहिला चेंडू सामना करेल मित. आता मात्र कटकरचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट मितकडे आहे, मात्र तोच वापर करताना 1 बाउन्स आणि बॉलचा डिक्लेअर झोनकडे सिंगल नंबर धावसंख्या पोचते 3 धावसंख्येवर. एक चेंडू 3 धावा, दुसरा चेंडू मार्गस्थ. आता मात्र नो चेंडू अंपायर दर्शविताना नो +1 2 धावेने जस्ट रिव्ह्यू घेतलाय सातपेडी संघाने. पंच रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू ओके. यस नो चेंडू. आपण थर्ड अंपायरचा वापर केला होता. थर्ड अंपायर रिव्ह्यू आपला गमावला. नो चेंडू. सातपाडी संघाने रिव्ह्यू घेतला नो साठी, पण अंपायर अंतिम ठरला. नो चेंडू नो +1 धावसंख्या सरसवली ती. धावसंख्या पोचले 5 धावसंख्येवर. पुढच्या दुसरा चेंडू मार्गस्थ. आता मात्र कट करायचा प्रयत्न होता मित्रांचा, आपण यशवंत स्थिरावतोय चेंडू. चला केवळ प्रत्येक चेंडू टीम मिटिंग घेऊ नका. लक्षात असू द्या. 2 चेंडू 5 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. तिसरा चेंडू पुरीचा मार्गस्थ. आता मात्र या सेन्सिबल क्रिकेट डॉट तर सिंगल कसा यावा हे मात्र मितकडून शिकावा. सिंगल नेभर धावसंख्या पोचते ती 6 धावसंख्येवर. 3 चेंडू 6 धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत. चौथा चेंडू मार्गस्थ पुण्याच्या त्या केवल. आता मात्र या यष्टांवर चेंडू शरीरावर चेंडू आदळतोय. पुण्याच्या डॉटची गरज सांगत असताना डॉट चेंडू धावसंख्या 6 वर स्थिरावत आहे. 4 चेंडू 6 धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत. 4 चेंडू 6 धावा. आता मात्र पुण्याच्या एकदा फटका मात्र ऑप्शन दिशेने घेऊन काढाय. सिंगल नंबर धावसंख्या पोचते 7 धावसंख्येवर. मोतीलाल शहा सरांनी विनंती या आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मोतीलाल शहा सरांनी विनंती या आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तोपर्यंत मैदानामध्ये बोललात तर धावसंख्या 1 ने फ्लाय ती पोहोचेल 8 धावसंख्येवर. षटक संपत आहे. तो परत आपण एक षटकार धावसंख्या स्कोर कार्ड परतवून पहिला बिनबाद 8 धावा. दुसरा सेमीफायनलचा थरार. एका साईडला साईदत्त धनसर ए संघ, एका साईड साई गणेश सातफटी ए संघ. दोन्ही संघांमध्ये लढत. 1 ओव्हर नंतर धावसंख्या पोचते ती 8 धावसंख्येवर. चला स्पीडअप करा. दुसऱ्या येतात योगेश. पहिला चेंडू या स्विचआउट करायचा प्रयत्न होता मी त्यांचा. बॉल देशण्याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण. 22 ने धावसंख्या होईल ती पोचते 9 धावसंख्येवर. 1 चेंडू 9 धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत.
आता मध्ये पुन्हा एकदा केवळ फटका सजवला. यस, केवळच्या बॅटीला फटकाला येतोय सक्सेस. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सीमा रेषे पार. केवळच्या पर्यंत चौकार. काय रिप्ले मध्ये फटका बघितला, अतिशय सुंदर विश्वसनीय केवळच्या बॅटीतून फटका. 40 फ्लाईट झाली. धावसंख्या पोचली 13 धावसंख्येवर. 2 चेंडू 13 धावा ऑन दी स्कोर लागला जातात. अतिशय सुरेख फटका सजवतोय आपल्या संघासाठी केवळ. त्याने मात्र 4 चेंडू 6 धाव बनवल्यात. जरा स्पीडअप करा. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका, लक्षात असू द्या. 2 चेंडू 13 धावा ऑन दी स्कोर बिनबाद 13 धावा. तिसरा चेंडू पुन्हा मार्गस्थ सामना करत केवळ ज्याने 5च्या चेंडूवर चौकार लगावला होता. अतिशय सुरेख फटक्याबाजी करतो आपल्या संघासाठी. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. तिसरा चेंडू मार्गस्थ सामना करतो केवळ. चला स्पीडअप करायचं, लक्षात सुद्धा सातपाटी संघ. तिसरा चेंडू ऑन स्ट्राईक केवळ. आता मात्र पुढच्या सॉफ्टवेअरने खेळून काढाय. ऑफसेट दिशे नाही तोपर्यंत सिंकलने भर धावसंख्या पोचते ती 14 धावसंख्येवर. 3 चेंडू 14 धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत. 3 चेंडू 14 धावा. 14 चेंडू मार्गस्थ सामना मित ज्याने मात्र 5 चेंडू 3 धावा बनवल्या आहेत आपल्या फलंदाजीतून. आता मात्र याच कटकाचा प्रयत्न. बॉल चालला डिक्लेअर झोनकडे. तो पण क्षेत्ररक्षण तैनात. सिंगल भर धावसंख्या पोचते ती 15 धावसंख्येवर. 4 चेंडू 15 धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत. 5वा चेंडू पुढेचा मार्गस्थ सामना कर केवळ. आता मात्र फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षण तैनात. डॉट येतोय चेंडू. 5 चेंडू 15 धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत. जास्त फटकेबाजी करतोय केवळ आपल्या संघासाठी. धावसंख्येचा विचार केला बिनबाद 15 धावा ऑन दी स्कोर. शेवटचा चेंडू मार्गस्थ. आता मात्र पुण्याचा फटका सजवला आहे. काय क्षेत्ररक्षण अफलातून. हा द्वितीय रणचिंद आहे का? हो यस. संपारचा बट वरती OUT आउट. विकेटचं पतन. बॅक डगआउट मिटला पाठवून दिला तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं चिंचणी इथून एक लांबचा प्रवास करून धनसार या नगरीमध्ये दाखल झाले. क्रिकेट प्रति त्यांचं वेगळं प्रेम आहे. मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. भिवंडी बिग बॅश म्हणा, तदनंतर ग्रामीण धमाका म्हणा, त्यामध्ये पालघरचा संघ खरं तर झाई या संघाला जास्तीत जास्त ते पुरस्कृत करत असतात. ते मोतीलाल शाह सर स्वतः एक चांगले उद्योजक आहेत. जे आपण मोतीचूर लाडू पाहतो, तदनंतर चना भंडार, हेही त्यांचा एक मोठा व्यवसाय आहे. आणि तेच मोतीलाल शाह सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय केतन घरत सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण मोतीलाल शाह सरांचं यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावं. जो श्री स्वामी समर्थ मायकोप संघाच खेळतोय तो खऱ्या अर्थानं मोतीलाल शाह सरांचे जवळचे मित्र जयेश राऊत यांचा तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान मायेची उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होत आहे. साई दत्त धनसार चषक 2026 मध्ये सेमीफायनल 2च्या मॅचमध्ये तुमचं स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तर मैदानामध्ये वल्लात धावसंख्या पोचते 15 धावसंख्येवर 1 विकेटच्या मोबदल्यात. तिसऱ्या टेकून येतो हर्षल. आता मात्र पुन्हा एकदा बॉल होते डिक्लेअर झोनकडे. सिंगल लेबर धावसंख्या पोचते 16 धावसंख्येवर. सागरला मात्र प्रत्येक चौकारामागे 100 रुपये लगावल्यात कट्टा ग्रुप यांच्याकडून. सागर यांचे पारितोषिक लगावले प्रत्येक चौकारामागे 100 रुपये कट्टा ग्रुप यांच्याकडून लगावले गेले आहेत. तर बॉलरने हॅट्रिक घेतली. हर्षल यांनी मात्र प्रत्येक 3 हॅट्रिक घेतली. प्रत्येक 3 चेंडूमध्ये 3 हॅट्रिक घेतली तर 3 विकेट घेतलात. तर वामिका स्टार संघाकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक लगावला आहे. आता पारितोषिक येतोय हर्षल यांच्यासाठी. जर हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपये लगावले गेले आहेत वामिका स्टार संघाकडून. मैदानामध्ये बदलात तिसरा चेंडू. आता मात्र सागरने फटका मात्र अजून सजवला होता, पण क्षेत्ररक्षण आहे तैनात कोणतीही चूक न करता.
डॉट येते चेंडू. 3 चेंडू 16 धावा, 1 विकेटचा मोबदल्यात स्कोर कार्डवर लागले जात आहे. चौथा चेंडू पुणेकरचा मार्गस्थ सामना करतो सागर, ज्याच्यावर प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक लगावलं आहे. आता मात्र पुण्याच्या एकदा सॉफ्टवेअर अकाउंट लावून डिझाईन आहे. क्षेत्ररक्षण आहेत, कोणी स्वतः येतात तोपर्यंत सिंगल लेबर धावसंख्या पोहोचते 17 धावसंख्येवर. 4 चेंडू 17 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. षटकातील 5वा चेंडू. आता मात्र सामना करून तो केवळ पुण्याच्या एकदा बॉल चालाय दन दन करत डिक्लेअर झोनकडे. सिंगल नेभर धावसंख्या पोचते ती 18 धावसंख्येवर. 5 चेंडू 18 धावा. सागर यांच्यासाठी पारितोषिक वाढलंय. कट्टा ग्रुप कडून 200 रुपयाचे पारितोषिक लागवलंय प्रत्येक चौकारामागे. कट्टा ग्रुप मागे 200 रुपये पारितोषिक लगावलाय सागर यांच्यासाठी प्रत्येक चौकारामागे. आता मात्र या सेन्सिबल क्रिकेट तोपर्यंत सिंगल लेबर धावसंख्या पोचते ती 19 धावसंख्येवर. षटक संपत तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजेकडे. धन्यवाद डीजे. चौथ्या षटकाकडून आदित्य वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा षटक घेऊन येतोय. स्कोर कार्डवर परतावून पाहिला त्या पोचते 19 धावसंख्येवर 1 विकेटच्या मोबदल्यात. अतिशय सुरेख गोलंदाजी करता सातपडे संघ आपल्या संघासाठी. चला टीम मीटिंग घेऊ नका, जास्त वेळ घालवू नका. षटकातील पहिला चेंडू सामना सागर, ज्याच्यावर प्रत्येक चौकारामध्ये 200 रुपये लगावलेत कट्टा ग्रुप यांनी. बघू चौकार लगावतोय का. आता मात्र पुण्याचा फटका सजवला आहे. काय क्षेत्ररक्षण, अद्वितीय, अविश्वसनीय, अतिशय सुरेख. दिवेशच्या बॅटिंग अतिशय अतिशय दिवेश काय क्षेत्ररक्षण केलं. रिप्लेमध्ये अजून देखील सुरेख ऑनसेटिसला बघितला फटका सजवला होता सागर याने, पण त्याच्यावर सुरेख दिवेशचं क्षेत्ररक्षण केलं. बॉल मात्र मैदानामध्ये ठेवायचा प्रयत्न केला. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या, हे मात्र महत्त्वाचं होतं. तोपर्यंत 1 नेभर धावसंख्या पुस्तक 20 धावसंख्येवर. 1 चेंडू 20 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. दुसरा चेंडू, दुसरा चेंडू ऑन स्ट्राईक केवळ. आता मात्र पुन्हा एकदा वाईटची अपील मात्र केवळने केली होती. तर आदित्य पाटील हॅट्रिक विकेट घेतली तर अर्णव पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलंय. आता मात्र बॉल चालाय डिक्लेअर झोनकडे. सिंगल लेबर धावसंख्या पोचतोय ती 21 धावसंख्येवर. आता सागरवर पारितोषिक वाढतंय, ते माझं डायरेक्ट 500 रुपयाचं. प्रत्येक चौकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. आता मात्र आदित्यसाठी प्रत्येक आता मात्र पुण्याच्या एकदा डिक्लेअर झोन करत होते चेंडू. तर आता मात्र मेहुल पाटील यांच्याकडून वामिका स्टार डायझर मारली. 500 रुपयाचं पारितोषिक लगावला गेलाय मेहुल यांनी. शेवटचा चेंडू. आता जर विकेट
आता मात्र शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सागरा यावेळेला त्रिफलाची सागरला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. इट इज अ गॉन. विकेटचं बटन अंपायर सबट वरती OUT बोलूया डीजेकडे. कडून 500 रुपये पारितोषिक लागलेलं प्रत्येक यांच्यासाठी. तेवीस स्कोर कट लागलं जात आहे. त्या षटकानंतर आता मला फटकेबाजी करावी लागेल केवळ यांना. जे मात्र 12 चेंडूमध्ये 11 धावा बनवायचा प्रयत्न केला आहे. षटकातील पहिला चेंडू. आता मात्र यस वाईट चेंडू. वाईट नंबर धावसंख्या पोचेल 24 धावसंख्येवर. पहिला चेंडू अतिरिक्त धाव. आता मला फटका सजवला. क्षेत्ररक्षण आहे तैनात. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. त्याच्यावर सुंदर कमबॅक बॅकअप म्हणता येईल. तो वरत सिंगल धावसंख्या 1 ने फ्लाय धावसंख्या पोचेल ती 25 धावसंख्येवर. एक चेंडू 25 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 2 विकेटच्या नुकसानीवर. एक चेंडू 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता मध्ये दुसरा चेंडू पुन्हा एकदा सामना करत प्रत्येक नवीन फलंदाज येतोय. लेफ्ट हँड फलंदाज. बघूया आपल्याकडे चौकार लागवत आहे का, काय करतोय, काय घडतंय, काय बिघडतंय. वळूया मैदानामध्ये. साईदत्त चषक 26 थरार सेकंड सेमीफायनल. एका साईडला साईदत्त धनसर ए संघ, एका साईडला बघितलं तर सायगेने सातफडे ए संघ. दोन संघांमध्ये लढत. धावसंख्येचा विचार केला 25 धावा स्कोर कार्डवर लागला. 2 विकेटचा मोबदल्यात. आता मात्र यस वाईट चेंडू अंपायर दर्शविताना. 1 नंबर धावसंख्या पासून 26 धावसंख्येवर. अतिरिक्त खर्चीकरण चाललंय मात्र. एक चेंडू 26 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. दुसरा चेंडू मार्गस्थ. आता मात्र प्रत्येकाला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. इट इज अ गॉम. विकेटचा पतन. जाऊया ऐकूया डीसीकडे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज हिमांशू येतोय. धावसंख्या 13 26 धावसंख्येवर. तिसरा चेंडू. आता मात्र आपण एकदा फटका सजवला. शतरचंदाला रन संधी आहे का, पण नाही. रन कंप्लीट. सिंगलने भर. धावसंख्या 27 धावसंख्येवर. 3 चेंडू 27 धावा ऑन दी स्कोर लागले जात आहेत. चौथा चेंडू. आता मात्र फटका सजवला. यास कवलचा फटकारा येतोय. सक्सेस येतोय. साईदत्त चषकाचा चौकार केवळच्या पॅटेतून. खेळला अतिशय सुरेख. ते प्रेक्षकांना खुश करणारा. आपल्या गावातल्या रसिकांना खेळाडू आलेले प्रेक्षकांना
चौकार आला होता. आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवला. यास केवलच्या बॅटून येतोय सीमा रेषे पार येतोय साईद दंसार चषकचा चौकार. अनिल पाटील सरांकडून आणि गोट्या नाना यांच्याकडून देखील आता तिसरा षटकार चौकार लगावला तर 500 रुपयाचा पारितोषिक लगावलाय. केवल यांच्याकडून अतिशय सुरेख फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. आता मात्र फटका सजवला आहे आणि येतोय 1000 रुपये लगावले आले होते केवलच्या खिशात अनिल पाटील सरांकडून. आणि काय फटका अप्रतिम रिप्ले मध्ये बघितलं. अद्वितीय टार्गेट काही फटकेबाजी केली. 500 इनिंगचा विचार केला तर केवलच्या बॅटरीतून ऑनसेट रिझनला काय फटकेबाजी केली. 3 चेंडू मागे 3 चौकार लगावले. केवल सांगतो याच कारणासाठी मी थांबलो होतो. या चेंडूचा हा वेळचा मी वेट करत होतो आणि याच्यावर पुरेपूर वापर करून गेला. 5च्या 3 चेंडूचा विचार केला तर 3 चौकार लगावले गेले आणि टार्गेट असेल 40 धावाच सायगेने 7 पटी ए संघासमोर. चला दोन्ही सलामीचे फलंदाज एका साईडला दिवेश एका साईडला अभि. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला साईद दंसार ए संघ आपण क्षेत्र सजवून घ्यायचं त्वरित वेळ न घालवता, कारण आपण बघितलं खूप लेट होत आहेत. वेळाचा विचार केला तर त्या अनुषंगाने विचार केला तर आपण खूप लेट चाललो आहोत. तर स्पीडअप करा, घाई करा. दोन्ही सलामीची जोडी एका साईडला दिवेश एका साईडला अभि अशी जोडी. जर दिवेश पाटील यांनी जर 3 लगभग चौकार लगावले तर अर्णव पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. अजून देखील एक चेंडू टाकला नाही तरी पारितोषिक लगावलं जात आहे. 3 चौकारामागे अर्णव पाटील यांच्याकडून दिवेश पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. तर मैदानावर वळूया. पहिल्या षटकामध्ये कल्पेश अनिल पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेट मागे 100 रुपये. आता मात्र पहिलाच चेंडूवर संघाचं खातं खोलतंय 1 धावेने. एक चेंडू 1 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. टार्गेट असेल 40 धावाचं.
आता मात्र पहिला चेंडू दुसरा चेंडू आक्रमण केल्याचं हिमांशू आहेत कोणतीही चूक न करता पूर्ण एकदा डॉट चेंडू 2 चेंडू 1 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. ऑन स्ट्राईकला आहे तो अभि परीक्षा टेकून कल्पेश शक्य तिसरा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ. आता मात्र फटका सजवला आहे हुसेन रिझनला मुख्य बस प्लस सन्मानित करणारा डिक्लेअर झोन 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 2 धावसंख्येवर 3 चेंडू 2 धाबा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. चौथा चेंडू मार्गस्थ सामना करते दिवेश. आता मात्र फटका सजवला टॅपचा प्रयत्न केलाय आणि 1 धाबा. सिंगल ने भर धावसंख्या पोहोचते ती 3 धावसंख्येवर 4 चेंडू 3 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 5वा चेंडू आता मात्र पुढचे ऑन स्ट्राईक अभि. आता मात्र फटका सजवला क्षेत्ररक्षण आहेत केवळ अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी केवळ त्याने मात्र 3 चौकार लगावले होते. 5 चेंडू 3 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. फटक्याचा शेवट चेंडू मार्गस्थ. आता मग स्ट्राईकला असेल तर ओबी पुलतचा गीता काय करतोय त्याला स्पीडअप करा टाइम वेस्ट न घालवता. शेवटचा चेंडू आता मात्र यस वाईट चेंडू अंपायरचे दोन्ही हात बाजूला दर्शविताना 1 ने भर धावसंख्या बसतोय 4 धावसंख्येवर. 5 चेंडू 4 धावा बिनबाद 4 ऑन दी स्कोर लागले जात आहेत. शेवट चेंडू पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक अभि. आज मोठा सॉफ्टवेअरने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज येतात फलथ्रो मध्ये तोपर्यंत सिंगल धावसंख्या 1 ने वर धावसंख्या पोहोचते 5 धावसंख्येवर. 1 चेंडू 5 धावा तोपर्यंत जाऊया ऐकूया डिसेला. आता येतो 1-1.5 तास लागेल. मम्मीला नाही बोलला नाही राहू द्या मी येतो 1-1.5 तासात. मैदानामध्ये बोलला तर आता सॉफ्टवेअरने खेळून काढला चेंडू ऑफसेट डिझाईन आहे सिंगल भर. अभि यांनी जर लगातार 4 चौकार लगावले तर अर्णव पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लगावला गेलाय. 1,500 रुपयाचा पारितोषिक लगावलाय. एक चेंडू 6 धावा. आता मात्र दिवसची चित दिवसला पाठवून दिला तंबूच्या आश्रयाला. इट इज अ गॉन अंपायरचं बोट वरती प्रेक्षक भारतात जे बसले होते ते उठले आणि टाळ्या वाजवायला लागले. काय गोलंदाजी अद्वितीय अविश्वसनीय. न 100 रुपयाचा पारितोषिक लगावलाय. हर्षू यांच्यासाठी अर्णव पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक लगावलाय 3 चौकारा मागे. लागोपाठ 3 चौकार लगावले हर्षू यांनी तर अर्णव पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक लगावला गेलाय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. तिसरा चेंडू मार्गस्थ. आता मात्र सॉफ्टवेअरने खेळून काढला चेंडू
तोपर्यंत सिंगलने भर धावसंख्या 1 ने पोचते ती सरसाबेल 7 धावसंख्येवर 3 चेंडू 7 धावा. ही मॅच जिंकली तर अनिल पाटील कडून 1000 रुपये फायदा जिंकली तर. आता मात्र फटका सुरेख. हिमांशू कोणतीही चूक न करता बॉल मात्र मैदानाच्या आत डॉट चेंडू. अनिल पाटील साहित्य दंसार ए संघ हा विजयी झाला तर अनिल पटेल यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक लगावला गेलाय. सातपटी जर संघ जिंकला तर अर्णव पाटील यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक लगावलाय. 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या झाल्यात. षटकातील 5वा चेंडू. आता मात्र काय पारितोषिक पराभूकाला मिळत आहे पैशाची व्यवस्था असं म्हणतात. आता मात्र फटकाचा जवळ ऑलसेटला मीत असतील पण फेकी मात्र खराब होती. तोपर्यंत सिंगलने भर धावसंख्या बसते 8 धावसंख्येवर. काय मॅच मध्ये मजा आलाय. लास्ट चेंडू. काय मॅच मध्ये अतिशय हर्षूने जर चौकार लगावले तर अर्णव पाटील यांच्याकडून 1000 रुपये 3 चौकारामागे. आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवाला आहे. मुख्य व्यासपीठाला सन्मानित करणारा 1 धावेने धावसंख्या पोहोचते 9 धावसंख्येवर. थँक्यू, धन्यवाद पार्थ बोईर. खऱ्या अर्थानं आम्हाला 3 दिवस चांगली साथ तुम्ही दिलीत आणि खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगला सामना. एका बाजूला घरचा संघ याच मैदानात अनेक वर्षांनी ज्यांनी याच जुने खेळाडू आज कल्पेश घरत आणि एका बाजूला अतुल घरत मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला की ज्या वेळेला मी धनसारचं क्रिकेटचं पुस्तकाचं पान उघडेन त्यावेळेला 6 चेंडू ॲक्युरेट फेकणारा गोलंदाज कोण तर त्याचं नाव अतुल घरत. काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत काय विकेट मिळवली ती. अतुल घरत म्हणा कल्पेश घरत म्हणा एक काळ साई दत्त धनसार संघाचा असा होता की जिथे मॅचला जाणार तिथे प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक त्यांचं नावही असायचं. आज 2 एक्सपिरियन्स खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. 18 बॉलमध्ये करायच्यात 31. एका बाजूला हर्षद पाटील गुणवत्ता ॲबिलिटी सगळ्या गोष्टी या खेळाडूकडे आहेत आणि एका बाजूला अभिनं भरपूर 1-2 वर्षाचा गॅप नंतर अंडर क्रिकेटला जॉईन केलंय. सातपाडीच्या डगआउटमध्ये थोडंसं वातावरण टाईट झालंय. एका बाजूला साई दत्त धनसार संघासाठी भरपूर प्रेम मिळतंय. संपूर्ण ग्रामस्थांकडनं फटका खेळला. बॉल चालला बिटवीन द गॅप सीमारेषेच्या बाहेर 4. त्यासाठी 4 खेळाडू जरी ऑफसाईडला ठेवले तरी हरकत नाही. माझं नाव हर्षद पाटील आहे. मी सातपाडीचा संकट मोचक आहे. कठीण काळात न डगमगता न थांबता न झुकता मी अविरत चांगली फलंदाजी करण्याचा वसा घेऊन आलेलो आहे आणि ज्या पद्धतीने ज्यानं हा फटका शोधला 17 बॉलमध्ये 27 धाव्यांची गरज. हृदयाची स्पंदनं वाढली जातात. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं आणि कोण जिंकणार कोण हरणार हा जो सामना आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. कल्पेश घरत गुरु यांच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं कॅश प्राइज. अमोल भोईर यांच्या माध्यमातून या वळला ऑन साइडला बॉलला फेकून दिले जिथे केवळ फक्त बॉलकडे पाहत राहिले. चांगला फटका जिथे नो चान्स फॉर द फिल्डर. अर्णव पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. जिथे जर तुम्ही सलग 3 चौकार ठोकले. आता 16 बॉलमध्ये रन करायचे 23. काय सामना रंगलाय. एका बाजूला घरचा संघ दादा संघ पाहायला मिळतोय साई दत्त धनसार. 2004ला या संघाची स्थापना झाली आणि तदनंतर आज खऱ्या अर्थानं टेनिस बॉल अंडरआर्म क्रिकेट परिपटलावरती लेदर क्रिकेट देखील चांगलं खेळले. ओव्हरआर्म क्रिकेट देखील गाजवलं आणि आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये नवीन युवांच्या हाती हा संघ दिलाय ज्यामध्ये 2 एक्सपिरियन्स खेळाडू यष्टांच्या मागणे अतुल घरत आणि गोलंदाजी मार्कवरती कल्पेश घरत गुरु हे दाखल झालेत. 16 बॉलमध्ये रन करायच्या 23. हर्षदनं या मॅचला आता सांभाळलंय. काही चांगला सामना बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. 16 बॉलमध्ये 23 धाव्यांची गरज. या वेळेला फटका तर खेळला केवळ आहेत. बॉलला फेकी तर जरूर केली. इथून आता येतोय डॉट बॉल.
प्रत्येक डॉट बॉल आता साई दत्त धनसार आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती टाळ्यांचं वातावरण तयार करताय. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरच्या संघासाठी गावच्या संघासाठी समर्थन करता त्यावेळेला तुमच्या खेळाडूंना ऊर्जा येते आणि खऱ्या अर्थानं ती ऊर्जा आता मैदानाच्या आतमध्ये साई दत्त धनसार हा संघ एका बाजूला असताना एका बाजूला साई गणेश सातपाडी गोलंदाज तयार. फटका इथे देखील फसलाय. सागर पाटील आहेत बॉलला फील्ड करतायत. मॅच मध्ये आता ट्विस्ट वाढलाय. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. एका बाजूला आहे साई गणेश सातपाटी, एका बाजूला साई दत्त धनसार. या मॅच मध्ये अफलातून क्रिकेट ज्या केवलनं दाखवलं बॅटिंगने आणि आता फिल्डिंग मध्ये देखील चांगली चुरस बघायला मिळते. एका बाजूला जिज्ञेस संतोष पाटील एक चांगला क्षेत्ररक्षक केवल आहेत. इथे देखील फटका फसलाय, नाही व्यवस्थित कनेक्शन झालं. आता येतोय इथे देखील सिंगल. बॉल आहेत 13 मध्ये रन करायचे 22. 13 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. तेरा चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 22 धाव्यांची गरज असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मायकोप संघ आता पाहूया. अभिने जर सलग 3 चौकार मारले तर अर्णव पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केल्या. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतात कुर्लेश घरत कनात फायटर संघ मालक प्रॉपरायटर राहिलेले आहेत. सध्या रिव्ह्यू घेतलाय कोणी फिल्डिंग टीमनं. ऑल राईट, तिसरे पंच चेक करतील. आणि जिथे आपण पाहतायत कोण लायत कोण बघणार आहेत. वॉर रूम मध्ये या. शुभम या ना. पंच जातील तिसऱ्या पंचांच्या जागे आणि तदनंतर सिग्नल येईल. व्हाईट बॉल. चेंडू भरपूर बाहेरून आला. कौशल भोईर यांच्याकडनं आपण पाहतात कॅश प्राइज आहे कल्पेश घरतसाठी. जर हर्षदचा विकेट गुरुने घेतला तर युनिक स्पोर्ट्स ट्रॉफी हाऊस याचे प्रॉपरायटर कौशल भोईर यांच्याकडनं आपण पाहतायत 500 रुपये. आता या बॉलवरती विकेट, परंतु आता हर्षद नाही स्ट्रायकिंग एंडला. कौशल तुम्ही जे बक्षीस जरूर लावलं, परंतु आता ते अभि आहेत. अभिचा विकेट जर घेतला तरी देखील 500 आहेत. आता कौशल यांच्याकडनं गोलंदाज तयार. 13 बॉलमध्ये 21 करायची आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. फटका खेळला आणि इथे विकेट मिळवली. षटकार. बारा बॉल 21. 12 चेंडू आणि 21 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आत भावेश पाटील कीड, ज्याने अनेक मैदाने गाजवली. सध्या ओरम टेनिस क्रिकेट परिपटलावरती सातपाडीचा उपमे एक्का, परंतु हे ओरम क्रिकेट नाही. हे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जिथे अंडरम क्रिकेट आहे. आणि या अंडरम क्रिकेटमध्ये जर तपासून आपण पाहिलं तर गुरु यांची गोलंदाजी तपासून पाहिली तर त्यानं खूप चांगलं षटक तिसऱ्या षटकामध्ये आले. का म्हणून मी संघामधून 2 षटकं हाताळतो, ही माझी क्वालिटी आहे. आणि गुरु यांची गोलंदाजी अफलातून राहिली. हर्षदच्या विकेटला हर्षद घरत यांच्याकडनं 500 रुपये. कॅमेरामॅन हर्षद घरत आता 4 झालेत. जर अर्चूची विकेट गोलंदाजांनी घेतली तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कौशल भोईर मुंबईपर्यंत पोहोचलेत, परंतु साई दत्त धनसार संघाला जे आता सपोर्ट करतायत आणि त्यांनी निश्चित स्वरूपात साई दत्त धनसार संघाला ऊर्जा देण्याचं काम केलंय. जर इथून हा सामना देखील जिंकतात तर त्यांना भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. युनिक ट्रॉफी हाऊस धनसार ब्रँड आपल्याला पाहायला मिळतात. आज या सुंदर ट्रॉफी आपण पाहतात त्या तिथूनच आपल्याला प्रोव्हाइड झालेल्या आहेत. 12 बॉल 12 मध्ये 21. हर्षदने 3 चौके मारले तर अर्णव पाटील 500. 1000. आता मार्केट वाढत चाललंय. मालामाल. साई दत्त धनसार संघ जरा सामना जिंकतोय तर अनिल पाटील ऋषभ वॉटर सप्लाय चे प्रॉपरायटर यांच्या माध्यमातून 1000 1000 रुपये. 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये 21 धावा.
एका बाजूला साई गणेश सातपाडी संपूर्ण सीझन ज्यांनी आपल्या नावी ठेवलं आणि घरच्या मैदानात असताना साई दत्त धनसार ए संघ अप्रतिम कामगिरी. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक प्रमोद घरत, एक युवा, एक चांगला गोलंदाज, डाव्या हाताचा एक वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाज ज्याच्याकडे नॅचरल टर्न चांगला आहे आणि तोच गोलंदाज प्रतीक प्रमोद घरत दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलमध्ये रन करायच्यात 21. 12 चेंडू 21 धावा आणि 12 चेंडू. साई दत्त धनसार चषकाची अंतिम रजनी, सेमीफायनल क्रमांक 2चा हा थरार. गोलंदाज तयार प्रतीक. पहिल्याच बॉल वरती विकेट, फलंदाज बाद, गॉन. प्रतीक घरतनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. आता 11 बॉलमध्ये रन करायच्यात 21. एका बाजूला आपण पाहतात साई दत्त धनसार या मॅच मध्ये जे आघाडीवर आहेत आणि एका बाजूला साई गणेश सातपाडी या संघाला खऱ्या अर्थानं ज्यांनी निश्चित स्वरूपात मागे ठेवले आतापर्यंत. अकरा बॉल मध्ये रन करायच्यात 21. नवीन फलंदाज धैर्य, रनआउटची संधी, फलंदाज बाद. सो मच. काय सामना, काय स्पिरिट, काय जल्लोष, काय इथे खऱ्या अर्थानं खूप चांगलं असा माहोल. सातपाडीच्या डगआउट मधले सगळे खेळाडू उभे राहिलेत कारण त्यांना एक आशेचं किरण आहे, त्याचं नाव आहे भावेश पाटील. तर एका बाजूला प्रतीक घरत, जो मी ज्यांचा उल्लेख केला की एक जबरदस्त गोलंदाज तो आहे. पुढील बॉल या वेळेला चांगला चेंडू होता, कन्व्हिन्सिंग लाईन, जिथे मात्र आपण पाहतात या मॅचला आता संपूर्णपणे 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये करायच्यात रन 20. 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 20 धावा उभ्या करायच्यात या मॅच मध्ये. एका बाजूला नवीन फलंदाज कपिल दाखल झालेत या मॅच मध्ये. पहिलाच बॉल त्यांना खेळण्याचा मान मिळतोय. प्रतीक घरतचा मात्र अचूक टप्पा हा खऱ्या अर्थानं खूप महत्वपूर्ण राहील. या वेळेला आपण पाहतायत कॅच ड्रॉप, परंतु हरकत नाही. चांगले एफर्ट्स. ऍक्शन रिप्ले आपण पाहतात. मितला इथे कॅच पकडण्याची प्रयत्न जरूर केला, अगदी आपण पाहू शकाल, परंतु तो कॅच ड्रॉप. परंतु या मॅच मध्ये आता साई दत्त धनसार संघ आघाडीवरती असताना स्कोर कार्डला धावांची गती जाऊन पोहोचते. आम्हाला अक्षय मोरे दर्शवतायत. रिप्ले आपण जरूर पाहताय. भावेश पाटील कीड यांना आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 18 बॉलमध्ये रन करायच्यात 19. जबरदस्त सामना. 8 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. दिवस रात्र कॉमेंट्री करण्यामुळे थोडी झोपेचा अभाव. 8 बॉल 19 ची गरज. फटका खेळला, मितनं क्षेत्ररक्षण होईल, तुर्तास मिळतं, ती म्हणजे सिंगल. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये रन करायच्यात 18. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. वाईब आहे बॉस. काय जबरदस्त क्रिकेट. घरच्या मैदानात आम्ही याच मैदानातून मोठे झालो, याच मैदानात आम्ही रोजचं क्रिकेट शिकतो, याच मैदानात आम्ही चुका सुधारतो आणि तोच साई दत्त धनसार संघ आता 7 बॉलमध्ये 18. योगेश घरत थोडेसे बाहेर दिसतात या मॅच मध्ये, परंतु युवा खेळाडूंना जिथे संधी दिल्यानंतर मॅचला कंट्रोल कसं करावं. फटका खेळलाय जरूर, चांगलं क्षेत्ररक्षण. जितेश पाटील आता इथे कल्पेश होते, व्यवस्थित पैकी नाही आली. 6 बॉलमध्ये 18 करायच्यात. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे.
महत्वाचे आहेत. एका बाजूला 6-6 मध्ये रन करायच्यात. 18 गोलंदाजी ट्रॅक वरती हिमांशू प्रमोद घरत, प्रतीक प्रमोद घरत यांचे मोठे बंधू. आणि हिमांशू अगदी आखूड यष्टीचे, त्यांच्या यष्टीकडे जाऊन चालणार नाही, त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, किमया आहे, चांगल्या चेंडूला फिरवण्याची क्षमता ठेवतात ते. यावाला फटका खेळला, सिंगल मात्र इथून मिळणार. आणि या सिंगलच्या साह्याने 5 बॉल मध्ये 17, प्रत्येक बॉल वरती चौकार चौकार आणि चौकार हे शोधावं लागेल. सातपाटी संघासाठी थोडंसं टेन्शन वाढत चाललंय. त्या टेन्शनचं कारण राहिलं केवलची फलंदाजी आणि कल्पेश घरत, अतुल घरतची गोलंदाजी. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, चांगलं क्षेत्ररक्षण. फायनलचं तिकीट इथे आपण पाहतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24. 4 बॉल मध्ये 16 धावा. 4 चेंडू 16ची गरज, 16ची गरज. 4 चेंडू घरच्या मैदानात हरणं पसंत आम्ही करणार नाही. फटका खेळला आणि इथे आपण पाहतायत थोडंसं लेझी. विजयाचा शंखनाद, विजयाचा सुगंध, विजयाचा मुहूर्तमेढ इथे रोवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट, चांगलं क्रिकेट. 3 बॉल मध्ये 16ची गरज आहे. फटका तर आला जरूर. इथे देखील आपण पाहतात जिग्नेश पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ऍक्शन रिप्ले बघायला आवडेल. हे जिग्नेश पाटील आपल्याला पाहायला मिळाले. सातत्याने एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून संघामध्ये ज्यांची वर्णी लागते ते जिग्नेश संतोष पाटील आदू या नावाने ज्यांना भरपूर जास्त प्रेम मिळतं. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायच्यात 16. इथे देखील आपण पाहतायत मीतनं देखील चांगलं क्षेत्ररक्षण केले आणि जवळपास आता विजयाची इथून चव चाखायला मिळेल ती म्हणजे साई दत्त धनसार या संघाला. 1 बॉल मध्ये 16. काय क्रेज राहिला या मॅचचा. फायनलचं तिकीट योगेश घरत यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि इथे आपण पाहतात फायनल मध्ये